ओम साईराम. सुभाष भाऊंची आज आपली भेट झाली शिर्डीमध्ये, आमच्या हॉटेल ब्रँडमध्ये. आणि भाऊंना भेटून मला खूप आनंद झाला, कारण त्यांचे वडील आहे, कारण 92 वय आहे आणि त्यांना घेऊन फिरायचं म्हणजे खूप असं त्यांनाही भरपूर त्रास होतो. तुम्हीही सहन करतात. हे जे बापाबद्दल प्रेम जे आहे तुमच्या प्रती, ते खूप मला आवडलं आणि भावलं. आणि जे काही आपण बरोबर भेटलो, बोललो, एकमेकाला जो आनंद मिळाला किंवा काही एकमेकाला जे आपण म्हणतो, आपण जन्म घेतल्यानंतर या भारत देशामध्ये खूप चांगली लोक आहेत. असेच हे सुभाष भाऊ आज आम्हाला एक मित्र म्हणून भेटले, साईबाबांच्या कृपेने भेटले. त्याच्यानंतर त्यांचे जे बंधू आहेत, संजय सरचं राहत्यामध्ये आपल्या इरिगेशन जे पाटबंद आहे ते मोठे अधिकारी होते. भेट झाली, त्यांनी आमचं ऑफिस सुचवलं आणि एक मैत्री झाली आमची. मला त्याचा खूप आनंद आहे. तुम्ही पण शिर्डीला या, येत राहा. आपला आनंद हा एकमेकाला भेटल्यावरच वाढत असतो आणि प्रत्येकामध्ये एक वेगळी शक्ती असते, ती एकमेकाला भेटत असते. ही शक्ती भेटल्यानंतर आपलं जीवन खरंच सार्थक होतं. असं साईबाबांचं मी प्रार्थना करतो, आपण कायम आनंदी असतो. मी साईबाबांचं प्रार्थना करतो. मला आम्ही शिर्डीला आलो टुरिस्ट ग्रँड हॉटेलमध्ये आणि दिलीपरावांचा परिचय झाला. साईबाबाच्या दर्शनाला आलो आणि दिलीपराव वागचौरे यांचं सुद्धा दर्शन झालं. इतकं सुंदर दर्शन आपण करून दिलं, खरंच आमचं भाग्य आहे. मी वडिलांना घेऊन आलो. जेव्हा हॉटेल बघितलं, हॉटेलच्या रूम चांगल्या, स्वच्छता चांगली, फूड चांगलं आणि हे सर्व मिळण्याकरता भाग्य लागतं. आपण जेव्हा प्रवासामध्ये जातो तेव्हा आपल्याला काहीच माहीत नाही राहत, पण दिलीपरावांच्या माध्यमातून हॉटेल केबीज ग्रँडमध्ये राहण्याची मला संधी मिळाली आणि असे मित्र मिळाले जे यानंतर माझ्या जीवनातले नेहमीचे मित्र राहणार आहे. आदरणीय दिलीपराव, आणि खरंच तुमच्या हॉटेलचं किती कौतुक केलं. धन्यवाद. जय साईराम. आपण म्हणतो की जगामध्ये देव कुठे आहे, तर जेव्हा चांगली माणसं भेटतात तेव्हा तीच देवाच्या रूपात असतात. आणि आपण एक म्हण आहे की सौख्य भरे, सौख्य आपण दुसऱ्यांचं कसं भरायचं हे आम्ही भाऊंकडनं आज शिकलो आहे. खरं ही खूप मोठी देणगी आहे की आम्ही पण त्यांच्याकडनं काही शिकलो आहे. आज आपलं स्वतःचं हॉटेल असताना ते इतके जातीने प्रत्येक कस्टमरकडे जातीने लक्ष देतात. सगळ्या गोष्टी तर चांगल्या आहे, पण ते जातीने लक्ष देतात, हे सगळ्यात मोठी त्यांची पुंजी आहे. आणि भाऊ, तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खरंच खूप खूप शुभेच्छा. आणि ही मैत्री अशीच निरंतर राहो. आणि परिवाराला घेऊन तुम्हाला ताडोबा बघायला यायचंय, आमच्याकडे यायचं आहे. भेटणार लवकरच. आम्ही असा विचार नव्हता केला की आपण आता या ट्रिपमध्ये आपल्याला एखादा मित्र चांगला मिळेल. लवकर बोलवण्यासाठी झालेली आज.